या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिका ही आपले घर समजून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे जबाबदारीने काम करावे असे आवाहन महापौर रूपाराणी निकम यांनी केले. छत्रपती ताराराणी सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. महापौरांनी दर महिन्याच्या 5 तारखेला महापालिकेच्या मुख्य चौकात जनता दरबार भरवण्याची घोषणा केली असून त्या दिवशी कोणताही अधिकारी अनुपस्थित राहू नये असे स्पष्ट निर्देश दिले. शहरातील स्वच्छतेची परिस्थिती गंभीर असल्याचं नमूद करत विशेष स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ शहरासाठी जनजागृतीनंतर कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. रस्त्यांची कामे करताना आधी ड्रेनेज, पाणी लाईन आणि गटर्सची कामे पूर्ण करावीत, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही त्यांनी दिला. सत्कारप्रसंगी बुकेऐवजी पुस्तक, सन्मानचिन्ह किंवा पेन देण्याची पद्धत अवलंबली जाईल. चांगले काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. CSR निधीतून उद्यानांचा विकास, आयुर्वेदिक झोन निर्मिती, भटक्या कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर, महिलांसाठी स्वच्छतागृह आणि फिरती शौचालय तसेच हेरिटेज आणि पर्यटन स्थळांवर स्वच्छता आणि रोषणाई करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. उपमहापौर अक्षय जरग यांनी हातवडांनी नागरिकांच्या तातडीच्या समस्या सोडण्यात भर दिला. अतिरिक्त आयुक्तांनी महापौरांच्या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.